नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे माने सर. आपली भाषा मराठी या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे भाषा, अक्षर, शब्द, वाक्य. भाषा म्हणजे काय, शब्द कसे तयार होतात आणि वाक्य कसे तयार होतात याचा आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. आपल्या मनात येणारा विचार, भावना इतरांना समजाव्यात म्हणून आपण ते विचार व भावना भाषेच्या माध्यमातून सांगतो आणि लिहितो. म्हणजेच कोणतीही भाषा हे एक संवादाचे माध्यम असते. प्रत्येक भाषा ही स्वर, वर्ण यांची मिळून बनलेली असते. आपल्या मुखातून निघणारा ध्वनी म्हणजे स्वर व व्यंजन होय. मराठी भाषेत अ पासून आ पर्यंत 12 स्वर आणि क पासून ते ञ पर्यंत 36 व्यंजने आहेत. 12 स्वर आणि 36 व्यंजने मिळून आपली 12 खडी तयार होते. पण राज्य सरकारच्या नियमानुसार आता दोन स्वर ॲड झालेले आहेत. अक्षराची आपण एक व्याख्या पाहूया. मुखातून निघणाऱ्या ध्वनीचे लिखित रूप म्हणजे अक्षर होय. म्हणजे तुमच्या मुखातून जे काही शब्द निघतात, ध्वनी निघतात, त्या ध्वनीची लिखित स्वरूपाचे माध्यम म्हणजे आपण अक्षर बोलू शकतो. त्यानंतर शब्द पाहूया. एकापेक्षा जास्त अक्षरे अर्थपूर्णरित्या एकत्र आल्यास त्यातून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. बघा, शब्द एकत्रित करून एक प्रकारचं वाक्य तयार होतं आणि अक्षर एकत्र करून शब्द तयार होत असतात. म्हणून मी तुम्हाला अजून एक व्याख्या सांगतो की अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजेच शब्द, अर्थपूर्ण शब्द समूह म्हणजे वाक्य. बघा, ही झाली आपली डेफिनेशन. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे विशिष्ट स्थान असते, विशिष्ट महत्त्व असते. त्याला शब्दाची जात असे आपण संबोधू शकतो. मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. मराठीत शब्दांच्या एकूण 8 जातीपैकी 4 विकारी व 4 अविकारी जाती आहेत. विकारी जाती म्हणजे काय पाहूया. ज्या शब्दाच्या मूळ रूपात लिंग, वचन, पुरुष व काळ यानुसार बदल होत जातो त्यास विकारी शब्द असे आपण संबोधू शकतो. विकारी शब्दालाच आपण विकारी जाती पण म्हणू शकतो. अविकारी जाती म्हणजे काय पाहूया. ज्या शब्दांच्या मूळ रूपात पुरुष, वचन, लिंग व काळ यानुसार बदल होत नाही त्यास अविकारी शब्द किंवा अविकारी जाती म्हणू शकतो आपण. अविकारी जाती म्हणजे अव्यय. आपण याला थोडक्यात एक अव्यय असं संबोधू शकतो. आता आपण पाहूया शब्दांच्या 8 जाती कोणत्या आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. ह्या झाल्या शब्दांच्या 8 जाती. आता यामध्ये शब्दांच्या जाती 2 विभागामध्ये विभागल्यात. विकारी जाती, अविकारी जाती. आता विकारी जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4 विभाग आहेत. त्यानंतर अविकारी जातीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय असे यामध्येही 4 अव्यय आहेत. आज आपण पाहूया अविकारी जातीमधील नाम याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. नामाला संज्ञा पण बोलतात आणि नाउन पण बोलतात. याचे डेफिनेशन पाहूया. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा काल्पनिक अशा कोणत्याही वस्तूंचा रंग, रूप, आकार, गंध, भावना, स्थिती, वृत्ती, गुणधर्म यांचा बोध होणाऱ्या शब्दांना नाम म्हणतात. त्यांना दिलेल्या नावालाच आपण नाम म्हणतो. याची काही उदाहरणे पाहूया. मुलगा, मुलगी, झाड, फूल, नदी, मुंबई, पुणे, भारत, पुस्तक, गंगा, गोदावरी, राग, द्वेष, इच्छा, देव, स्वर्ग, अप्सरा, धैर्य, खरेपणा, विद्वत्ता, गौर्य, दया, त्याग, देश, जमीन इत्यादी ही झाली आपली नामाची उदाहरणं. त्यानंतर नामामध्येही 3 प्रकार पडलेले आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता सामान्य नामालाच
कॉमन नाम आपण बोलू शकतो. एका जातीच्या, गटाच्या, समूहाच्या, गुणधर्माच्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, देश, फूल, फळ, शहर, नदी, प्राणी, भाजी, गाव, घर, शाळा, राज्य इत्यादी. त्यानंतर आपण पाहूया विशेष नाम. एखाद्या वस्तूच्या नावावरून त्याच्या जात किंवा समूहाचा बोध न होता त्या समूहातील विशिष्ट व्यक्तींचा, वस्तूंचा, प्राण्यांचा बोध होतो, त्याला विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम, कृष्ण, गंगा, गोदावरी, भारत, जपान, हिमालय, गुलाब, मोगरा, मुंबई, पुणे, आंबा, पेरू, चिक्कू, सीता, राधा इत्यादी. आता नामाचा शेवटचा प्रकार भाववाचक नाम. ज्या शब्दावरून वस्तूच्या, व्यक्तीच्या, पदार्थाच्या स्थिती, भावना, वृत्ती, गुण, स्वभाव, गुणधर्म याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. या गोष्टींना आपण केवळ अनुभव येतो याची जाणीव असते. भाववाचक नामाची काही उदाहरणे पाहूया. चांगुलपणा, खोटेपणा, खरेपणा, धैर्य, गुलामगिरी, सौंदर्य, गरिबी, श्रीमंती, बाल्य, बालपण, वार्धक्य, म्हातारपण, उदारता, तारुण्य, मरण, आनंद, दुःख, कौतुक, प्रशंसा, त्याग, बलिदान, सहनशीलता, कटुता, शांतता, गोडवा, शहाणपणा, ओलावा, गारवा, शालीनता, भव्यता, स्वच्छता, दीनता, मित्रता, ममत्व, लघुत्व, दातृत्व, कर्तृत्व, प्रभुत्व, दयाळू, कष्टाळू, झोपाळू, पायाळू, कनवाळू, मोठेपणा, शहाणपणा, चांगुलपणा आणि साधेपणा. ही झाली आपली नाम आणि नामाचे प्रकार. आता पुढच्या भागात आपण पाहूया सर्वनाम. धन्यवाद. थँक्यू.